हाय हॅलो आणि नमस्कार. मी शिवम बोरकर, गुरुजी कोचिंग या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बघा, सायमल्टेनियस इक्वेशनला जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण त्यामध्ये बघितलं होतं ग्राफिकल मेथडनी सुद्धा त्या ठिकाणी काय फाइंड करता येते, सोल्युशन फाइंड करता येते. तर बघा, आज या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं बघा की नेहमी दोन लाईन इंटरसेक्टिंगच होतील का, तर नाही. तर आज आपल्याला बघायचं बघा, याच्यावर आधारित बघा हॉट्सचे क्वेश्चन सुद्धा बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत. तर नेहमी दोन लाईन इंटरसेक्टिंगच असतील असं नाही. तर बघा की ज्या वेळेस दोन लाईन दिलेले असतील, सपोज की त्या दोन लाईन आहेत बघा, त्याचे इक्वेशन आहेत बघा, a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल्स टू 0. सेकंड लाईनचं इक्वेशन आहे बघा, a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल्स टू 0. म्हणजे याचा अर्थ काय की दोन लाईन एक बघा एकमेकाला एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतील, किंवा दोन लाईन एकमेकाला काय असतील, पॅरलल असतील. दोन्ही लाईनचे जर ग्राफ काढले तर ते एकमेकाला कसे असतील, पॅरलल असतील. किंवा दोन्ही लाईन त्या ठिकाणी बघा एकमेकावरच असतील, म्हणजे दोन्ही लाईन एकमेकावर ओव्हरलॅप करतील, त्या एकमेकावर काय असतील, कोइन्सिडंट असतील. मग आता याच्यात तीन कंडिशन आहेत की बाबा ज्यावेळेस आपण ग्राफ काढणार त्यावेळेस कंडिशन काय येणार की दोन्ही लाईन एकमेकाला किती पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतील, एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतील. किंवा दोन्ही लाईन एकमेकाला पॅरलल असतील त्यावेळेस ते एकमेकाला इंटरसेक्टच करणार नाही. किंवा त्या ठिकाणी अजून एक कंडिशन काय की दोन्ही लाईन एकमेकावर काय असतील, ओव्हरलॅप करतील. मग ज्या वेळेस दोन लाईन एकमेकाला काय करतील, इंटरसेक्टिंग करतील. बघा, पहिलं तर आपण या ठिकाणी लिहून घेऊया. पहिलं तर आपल्याला काय मिळणार, इंटरसेक्टिंग लाईन. दोन नंबरला एक तर आपल्याला काय मिळणार बघा, पॅरलल लाईन. पॅरलल लाईन. आणि एक त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार, कोइन्सिडंट लाईन. या ठिकाणी बघा, जर दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत असतील तर या ठिकाणी आपल्याला सोल्युशन मिळते, आणि या ठिकाणी एकच सोल्युशन मिळते. म्हणून त्याला काय म्हणतात, युनिक सोल्युशन. काय म्हणतात त्याला, युनिक सोल्युशन. त्यानंतर बघा, ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, एकमेकाला इंटरसेक्टच होत नाहीत, म्हणजे या ठिकाणी काय आपल्याला सोल्युशन मिळणार नाही. आणि या ठिकाणी बघा दोन्ही लाईन एकमेकावरच असणार, म्हणजे या दोन्ही लाईनीवरचे पॉइंट जेवढे पण येतं, मग पॉइंट किती येतं, इनफायनाइट पॉइंट येतं. मग या लाईनचे जेवढे पण पॉइंट आहेत ते काय होणार, त्याचे सोल्युशन होणार. मग ज्यावेळेस दोन लाईन कोइन्सिडंट होतील त्यावेळेस त्याचे सोल्युशन किती मिळणार आपल्याला, त्यावेळेस मिळणार इनफायनाइट मेनी सोल्युशन. काय मिळणार, इनफायनाइट मेनी सोल्युशन. आता भानगड काय आहे की नेमकं कन्सिस्टंट आणि इनकन्सिस्टंट नेमकं काय असते बघा. ज्या ठिकाणी आपल्याला सोल्युशन मिळते त्याला म्हणतात कन्सिस्टन्स. मग इंटरसेक्टिंग लाईन आणि कोइन्सिडंट लाईन हे आपल्याला काय देतात, सोल्युशन देतात, म्हणून त्याला काय म्हणतात, कन्सिस्टंट लाईन. आणि बघा पॅरलल लाईन आपल्याला सोल्युशन देत नाहीत, म्हणून त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात, इनकन्सिस्टंट लाईन. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा याच्यामध्ये व्हेरिएबल डिपेंड राहत नाहीत, यामध्ये व्हेरिएबल डिपेंड राहतात. म्हणजे हे कसे येतं, कन्सिस्टंट येतं आणि इंडिपेंडंट येतं. या ठिकाणी एक कन्सिस्टंट येतं आणि काय येतं, डिपेंडंट येत. तर बघा याच्या कंडिशन आपल्याला नेक्स्ट ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेणार आहोत आता पुढं, तर त्यामध्ये आपल्याला बघायचं की कोणती कंडिशन असल्याच्या नंतर लाईन इंटरसेक्टिंग असणार आहेत, किंवा कोणती कंडिशन असल्याच्या नंतर लाईन पॅरलल असणार आहे, किंवा अशी कोणती कंडिशन असणार आहे की त्यामध्ये त्या दोन्ही लाईन एकमेकावर काय करणार आहेत, ओव्हरलॅप करणार आहेत. तर बघा या ठिकाणी की तीन कंडिशन असणार आहेत. एक तर लाईन इंटरसेक्टिंग असेल, किंवा पॅरलल असेल, किंवा त्या ठिकाणी कोइन्सिडंट लाईन त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. तर त्यामध्ये बघा दोन लाईन एकाच पॉइंट मध्ये जर इंटरसेक्ट होत असतील त्यावेळेस आपल्याला एकच सोल्युशन मिळते, म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, युनिक सोल्युशन. आणि बघा कन्सिस्टंट असते आणि इंडिपेंडंट असते. कन्सिस्टंट म्हणजे काय, सोल्युशन आपल्याला मिळते. नेक्स्ट बघा पॅरलल लाईन. त्यामध्ये बघा दोन्ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करत नाही, म्हणून या ठिकाणी आपल्याला सोल्युशन मिळत नाही, म्हणून त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण, इनकन्सिस्टंट म्हणतो. नेक्स्ट बघा कोइन्सिडंट लाईन. या ठिकाणी बघा दोन्ही लाईन एकच म्हणजे सेमच लाईन आपल्याला मिळते, दोन्ही लाईनचा ग्राफ आपल्याला सेमच मिळतो, म्हणून या ठिकाणी बघा जेवढे पण पॉइंट आहेत त्या लाईनीवरचे तेवढे काय होणार, त्याचे सोल्युशन होणार. म्हणून आपल्याला सोल्युशन किती मिळणार, इनफायनाइटली मेनी सोल्युशन त्या ठिकाणी मिळणार. आणि बघा हे काय तर कन्सिस्टंट आणि डिपेंडंट आहेत, याच्यामध्ये आपल्याला काय मिळते, सोल्युशन मिळते. नेक्स्ट बघा आता हॉटचे क्वेश्चन आपल्याला कशा पद्धतीने विचारले जातात. तर बघा बुक मधली एक ऍक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये बघा आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर होतील की कधी लाईन पॅरलल असते, कधी इंटरसेक्टिंग असते, किंवा कधी त्या ठिकाणी त्या लाईन सेमच असते. तर बघा यामध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, ग्राफ वगैरे सगळं काढलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, फक्त जे क्वेश्चन विचारले त्याचे आन्सर द्यायचे, त्याच्यामधून आपल्याला बाकीच्या सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. तर या ठिकाणी बघा एक ग्राफ काढलेला आहे,
जर ग्राफ बघत असाल तर त्या ठिकाणी बघा दोन्ही इक्वेशन दिलेले आहेत. फर्स्ट इक्वेशन दिलेले आहे या ठिकाणी बघा x + 2y = 4 आणि सेकंड इक्वेशन दिलेले बघा 3x + 6y = 12. जर या लाईनीचा जर तुम्ही ग्राफ बघत असाल तर बघा ग्राफ दोन्ही लाईनचा आपल्याला सेमच मिळत आहे. बघा दोन्ही ग्राफ ड्रॉ केल्याच्या नंतर एकच लाईन मिळत आहे. तर आता बघा ग्राफला व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. त्यानंतर बघा आता याच्यावर कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आर द ग्राफ ऑफ द बोथ इक्वेशन डिफरंट ऑर सेम. मला सांगा तुम्हाला आता या डायग्राम मध्ये दोन वेगवेगळ्या लाईन दिसतात का एकच लाईन दिसतात? 100% एकच लाईन दिसत आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार की द ग्राफ ऑफ बोथ द इक्वेशन आर सेम. काय लिहिणार? ग्राफ ऑफ बोथ इक्वेशन कसं आहे? सेम आहे. कसं आहे? सेम आहे. तुम्हाला वाक्यामध्ये त्या ठिकाणी लिहायचंय पूर्ण स्टेटमेंट ऍज इट इज लिहायचंय. नेक्स्ट बघा व्हॉट आर द सोल्युशन ऑफ द टू इक्वेशन. हे जे दोन इक्वेशन दिलेले त्याचे किती सोल्युशन येतं आणि हाऊ मेनी सोल्युशन आर पॉसिबल. कोणते कोणते सोल्युशन येतं आणि किती सोल्युशन पॉसिबल आहेत. तर या ठिकाणी बघा दोन्ही लाईन एकच आहेत. मग आता या लाईनीवरचे जेवढे पण पॉइंट असतील ते काय होणार? त्याचे सोल्युशन होणार. मग या ठिकाणी -4,4 सोल्युशन होणार, -2,3 सोल्युशन होणार, 0,2 सोल्युशन होणार, 1,1.5 सुद्धा सोल्युशन होणार, 2,1 सुद्धा त्या ठिकाणी सोल्युशन होणार. एवढे आपण सोल्युशन लिहिलेत. आता अजून काय विचारलं आपल्याला? किती सोल्युशन होतात? तर या लाईनवर किती पॉइंट येतं? इनफायनाइट मेनी पॉइंट येतं. मग या लाईनचे किती सोल्युशन होणार येतं? इनफायनाइट मेनी सोल्युशन. मग या ठिकाणी आपल्याला हे सोल्युशन लिहायचे. त्यानंतर काय लिहायचं की या लाईनला काय येतं? इनफायनाइट मेनी सोल्युशन आहेत असं आपल्याला काय लिहायचं? त्या ठिकाणी स्टेटमेंट लिहायचंय. नेक्स्ट बघा व्हॉट आर द रिलेशन बिटवीन कोइफिशियंट ऑफ x, कोइफिशियंट ऑफ y अँड कॉन्स्टंट टर्म इन बोथ द इक्वेशन. तर आपल्याला विचारलं कोइफिशियंट ऑफ x, कोइफिशियंट ऑफ y आणि कोइफिशियंट ऑफ त्या ठिकाणी काय कॉन्स्टंट टर्म मध्ये नेमकं काय रिलेशन आहे. जर या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं, जर ऑब्झर्वेशन आपलं चांगल्या पद्धतीने असेल तर आपल्या लक्षात येते. बघा या ठिकाणी इक्वेशन घेतलं आपण x + 2y = 4. त्यानंतर बघा काय घेतलं 3x + 6y = 12. आता या ठिकाणी बघा मी काय घेत आहे? रेशिओ घेत आहे कुणाचा? कोइफिशियंट ऑफ x चा. जसं या ठिकाणी जर रेशिओ घेतला बघा रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x तर या ठिकाणी बघा काय येणार? 1/3. काय येत आहे? 1/3. आता या ठिकाणी जर घेतला रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ y तर या ठिकाणी काय येणार बघा 2/6. बे 6. त्यानंतर परत बघा रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म, रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म जर घेतला तर या ठिकाणी बघा काय येणार 4/12. 4 1 4 4 3 12. आता मला सांगा या ठिकाणी जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x जेवढा आहे तेवढाच रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ y आहे, तेवढाच रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ कॉन्स्टंट टर्म आहे. किती आहे? 1/3. मग हे रिलेशन लागणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल की ह्या ज्या गोष्टी लिहिल्यात आपण त्या काय करावं लागतील? व्यवस्थित लिहाव्या लागणार आहेत. नेक्स्ट बघा व्हॉट कन्क्लुजन कॅन यू ड्रॉ. काय तुम्ही त्या ठिकाणी कन्क्लुजन काढू शकता? जसं वेन 2 इक्वेशन आर गिवन बट द ग्राफ इज ओनली 1 लाईन. मग याच्यातून कन्क्लुजन काय निघते की जर वेन 2 इक्वेशन आर गिवन बट द ग्राफ इज ओनली 1 लाईन देन इट हॅव इनफायनाइट मेनी सोल्युशन. आता तुम्हाला कळालं असेल की जर लाईन कोइन्सिडेंट असेल तर त्याची कंडिशन काय आहे? रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x = रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ y = रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म. नेक्स्ट बघा या पद्धतीतच बघा आपल्याला त्या ठिकाणी बघा क्वेश्चन दिलेला आहे, त्याचा ग्राफ सुद्धा काढायला सांगितलेला आहे. आधीच्या लेक्चर मध्ये आपण ग्राफ कशा पद्धतीने काढायचं ते व्यवस्थित शिकलेलं आहे. तर यामध्ये बघा ग्राफ आपल्याला दिलेला आहे, त्याच्यामध्ये बघा क्वेश्चन काय दिलेलं आहे? ड्रॉ ग्राफ. आपल्याला ग्राफ सुद्धा काढायचा आहे, इक्वेशन सुद्धा दिलेले आहे ऑन द सेम कोऑर्डिनेट प्लेन. एकाच सेम कोऑर्डिनेट प्लेन मध्ये काढायचंय. ऑब्झर्व इट, थिंक ऑफ द रिलेशन बिटवीन द कोइफिशियंट ऑफ x. कोइफिशियंट ऑफ x ला चेक करायचं, त्यानंतर कोइफिशियंट ऑफ y अँड कॉन्स्टंट टर्म अँड ड्रॉ द इन्फरन्स आणि त्यामध्ये आपल्याला सांगायचंय. तर या ठिकाणी बघा की जर तुम्ही दोन्ही लाईन जर काढल्या तर तुम्हाला त्या काय मिळणार आहेत? बघा पॅरलल मिळणार आहेत. मग आता या ठिकाणी काय करायचं? रिलेशन फाइंड करायचं आपल्याला. मग या ठिकाणी काय फाइंड करणार आपण? रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x. पहिले तर इक्वेशन लिहून घेऊ x - 2y = 4. त्यानंतर सेकंड इक्वेशन काय? 2x - 4y = त्या ठिकाणी काय? 12. ऍज इट इज इक्वेशन लिहून घेतले. तर या ठिकाणी बघा काय काढत आहे आपण? रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x चा जर रेशिओ घेतला आपण कोइफिशियंटचे तर काय येणार? या ठिकाणी बघा 1/2. याच पद्धतीनं जर आपण y चा घेतला तर त्या ठिकाणी काय येणार बघा
-2 डिवायडेड बाय -4 मायनस मायनस साईन त्या ठिकाणी काय होणार कॅन्सल. त्यानंतर बघा बे एक बे बे दोन्ही 4 काय आलं 1/2. आता कॉन्स्टंट टर्मचा जर रेशिओ घेतला, कॉन्स्टंट टर्मचा जर त्या ठिकाणी रेशिओ घेतला तर या ठिकाणी बघा 4 डिवायडेड बाय 12 4 एक 4 4 त्रिक 12. मग या ठिकाणी रेशिओ काय आला 1/3. मग आता तुमच्या लक्षात आलं की जर दोन लाईन एकमेकाला पॅरलल राहत असेल तर त्याची कंडिशन काय, रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय इज नॉट इक्वल टू रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म. तर ही कंडिशन त्या ठिकाणी राहणार आहे. आणि यामध्ये बघा दोन्ही लाईन किती जरी एक्सटेंड केला तर त्या एकमेकाला इंटरसेक्ट होणार नाहीत, कारण की त्या काय येतात पॅरलल लाईन येतात. आता बघा पुढच्या एक्झाम्पल मधून तुमच्या पूर्णच्या पूर्ण डाऊट एका जाग्यात काय होणार आहे क्लिअर होणार आहे. पूर्णच्या पूर्ण आपण एका टेबल मध्ये आणलेले. तर बघा 3 आपण या ठिकाणी बघा वेगवेगळे इक्वेशन घेतलेले तर सायमल्टेनियस इक्वेशन त्यामध्ये बघा आणि 3 वेगवेगळ्या कंडिशन घेतलेल्या. तर या ठिकाणी बघा की या इक्वेशन मध्ये बघा की रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स घेतलेला आहे म्हणजे a1/a2. जर याच्यामध्ये बघत असणार तर बघा 1/1. त्यानंतर रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ y घेतला म्हणजे b1/b2 म्हणजे या ठिकाणी बघा 1 डिवायडेड बाय -1 आणि रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म घेतलं. आणि यामध्ये बघा याच्यावर आपल्याला एमसीक्यू सुद्धा प्रॉब्लेम सेट मध्ये दिलेला आहे की जर अशी कंडिशन राहत असेल रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय, तर समजून चालायचं तुम्हाला एकच सोल्युशन भेटणार आहे. त्या दोन्ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करणार आहेत आणि युनिक सोल्युशन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. नेक्स्ट याच पद्धतीने जर या ठिकाणी बघा घेतलं रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स 2/2 म्हणजे काय मिळणार 1. रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय -1/-1 म्हणजे 1. त्यानंतर रेशिओ ऑफ त्या ठिकाणी बघा कॉन्स्टंट टर्म काय मिळायला लागले आपल्याला -1/4. हे जर 2 बघत असाल तुम्ही तर दोन्ही कसे मिळणार आहेत आपल्याला सेम मिळणार आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा 2 डिवायडेड बाय 2 1 मायनस मायनस कॅन्सल 1 डिवायडेड बाय 1 किती मिळत आहेत 1. दोन्ही कसे आहेत सेम आहेत. मग या ठिकाणी जर रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय इज नॉट इक्वल टू रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म जर आपल्याला भेटत असेल समजून चालायचं पॅरलल लाईन आहेत आणि त्या ठिकाणी नो सोल्युशन आहेत. नेक्स्ट आता बघा शेवटचं ज्यामध्ये बघा इक्वेशन दिलेलं आहे. या ठिकाणी बघा रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स घेतलेला आहे जे की काय बघा 1/2. त्यानंतर बघा रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय -1/-2 मायनस मायनस त्या ठिकाणी होणार काय होणार कॅन्सल. त्यानंतर बघा रेशिओ ऑफ कॉन्स्टंट -2 डिवायडेड बाय -4 हे काय होणार या ठिकाणी कॅन्सल मायनस मायनस कॅन्सल. त्यानंतर बे एक बे बे दोन्ही 4 तिन्हीच्या तिन्ही रेशिओ कसे मिळत आहेत सारखे मिळत आहेत. म्हणजे समजून चालायचं की दोन्ही लाईन एकच मिळणार आहे आपल्याला. म्हणजे काय कोइन्सिडंट लाईन त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहेत इनफायनाईट मेनी सोल्युशन. जेवढेच्या जेवढे पॉईंट त्या लाईनवर असणार आहेत तेवढे काय असणार आहेत आपले सोल्युशन असणार आहेत. तर या लेक्चर मध्ये आपण बघितलं की आपल्याला कोणतं इक्वेशन दिलं तर आपण चेक करू शकतो की लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करते का किंवा पॅरलल आहे का किंवा त्या ठिकाणी दोन्ही लाईनचा ग्राफ एकच आहे का किंवा त्याचे किती सोल्युशन आहेत. फक्त आपल्याला काय जर 2 इक्वेशन त्या ठिकाणी दिले तर आपण लगेच या कंडिशनच्या आधारे त्या ठिकाणी सांगू शकतो. कोणत्या कंडिशन आहेत बघा या कंडिशन आहेत. या कंडिशनच्या आधारे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. तर आजच्या या व्हिडिओला या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या जवळील मित्रांना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.